नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचा 1 वाजतोय आणि दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवरती केलेल्या टिप्पणीमुळे शिवसैनिक संतापलेत आणि या मुद्द्यावरनं विधानसभेत सुद्धा गदारोळ झाला. कुणाल कामरा सुपाऱ्या घेऊन राज्यातलं वातावरण दूषित करतोय, त्यामुळे त्याला अटक करा अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली. तर कामराचा बोलवता धनी कोण हे शोधलं पाहिजे आणि या प्रकरणी IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. कडक कायदा अशा बाबतीमध्ये आज इथं गृहमंत्री या ठिकाणी हजर आहेत. मी गृहमंत्री महोदयाला विनंती करणार आहे, आत्ताच्या आता इथूनच माननीय अध्यक्ष साहेब आपण निर्देश द्यावेत त्यांना की अशा या सरक्या डोक्याच्या माणसाला त्वरित अटक या ठिकाणी केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, ही माझी पहिली मागणी या ठिकाणी असते. अध्यक्ष महाराज, हा कामराचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागला. अध्यक्ष महोदय, कामरा थापता भाड्याचा बाहुला. अध्यक्ष महाराज, खरा सूत्रधार आपल्याला यामध्ये निश्चितपणे शोधावा लागला. अध्यक्ष महाराज, या कामराला जेलची हवा घालत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपला मास्टर माइंड कोण आहे याच्या पाठीमागचा हा निश्चितपणे समोर येणार नाही. तर कुणाल कामरानं केलेल्या वादग्रस्त गाण्यावरनं राज्यामधलं राजकारण तापलंय. कुणाल कामरानं माफी मागितली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. तर कायदा संविधानाबाहेर कोणी जाऊ नये, बोलताना प्रत्येकानं विचार करून बोलावं, बोलताना कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर कुणालचं मोबाईल लोकेशन तपासणीचं काम सुरू आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं. राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. कामरांनी माफी मागितली पाहिजे. कायदा, संविधान, नियम याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये. वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे. नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन, आपल्या माध्यमातून जी कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल. अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत. कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे. सध्या तो कुठे आहे ह्याचा अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू आहे.